नमस्कार. ख्यातकीर्द कवी नाशिकचे कैलासवासी आनंद जोरवेकर. 21 जून हा त्यांचा जन्मदिवस. 21 जून 1954. 46 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी खूप छान कविता लिहिलेल्या आहेत. त्या सर्वच कविता तुम्हाला पाहिजे असतील तर 21 जूनला संध्याकाळी 6 वाजता समग्र आनंद जोरवेकर नावाच्या ग्रंथाचं प्रकाशन संपन्न होत आहे कुसुमाग्रज स्मारकामध्ये संध्याकाळी 6 वाजता. तेव्हा आपण जरूर या सुंदर सोहळ्याला यावं, कारण त्या ठिकाणी गुरु ठाकूर, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, कौशल इनामदार, संजय गीते अशी सर्व मंडळी येणार आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या कविता ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील आणि विकत घ्यायलाही मिळतील. जरूर या. आज या निमित्ताने मी त्यांच्या 2 कविता आपल्या पुढे सादर करणार आहे. कवीच्या मनात एक नैराश्य आलेलं आहे आणि तो देवालाही ऐकवायला त्या ठिकाणी घाबरत नाही, अशी ही कविता. कुणाच्या पायांशी टेकवावा माता, कुणाच्या पायाशी टेकवावा माता, गिधाडांचा जथा जागोजागी. एकही न दिसे त्राता अंधारात, सैतानाच्या फक्त पिल्लावळी. झाड दिसे बरे बहरले वर, झाड दिसे बरे बहरले वर, मुळाशी कासर लागलेली. दिख्याव्याला आले मूल माणकाचे, आतल्या सत्वाचे शेण झाले. ऐकले की इथे होते साधू संत, त्यांचे बोल आत व्यर्थ गेले. एकूणच सगळी परिस्थिती वरवर चांगली असली तरी आत काही खरं नाही, एकूणच सगळ्या या विश्वाचं. आणि म्हणून तो शेवटच्या ओळीमध्ये आपल्या देवालाच प्रश्न करतोय की असशील जर मूर्तीचा पाषाण, असशील जर मूर्तीचा पाषाण, तुझे थंडपण सार्थ झाले, तुझे थंडपण सार्थ झाले. आणि दुसरी कविता ऐका, ही मात्र आशावादी आहे. मगाची कविता जरा नैराश्याकडे झुकलेली, पण कवी आहे आशावादाकडेच बघत राहणार, म्हणून ते पुन्हा म्हणतात, पुन्हा पाखरू गाते गाणी. हटून बसतो पुन्हा जलाशय, पुन्हा झऱ्यातून झरते पाणी. हटून बसतो पुन्हा जलाशय, पुन्हा झऱ्यातून झरते पाणी. फुटून येते पुन्हा पालवे, पुन्हा पाखरू गाते गाणी, पुन्हा पाखरू गाते गाणी. तसे न काही जगावयाला, तसे न काही जगावयाला, हे तुमचे माऊली समास्तर. तरी फुलाच्या गाभाऱ्यातून दरवळते स्वप्नांचे अत्तर, दरवळते स्वप्नांचे अत्तर. निसंगतेच्या आकाशावर एकांडा पक्षी भिरभिरतो, निसंगतेच्या आकाशावर एकांडा पक्षी भिरभिरतो. पाना फुटतो पुन्हा नभाला, पाना फुटतो पुन्हा नभाला, पुन्हा ढगांचा पारा फुटतो, पुन्हा ढगांचा पारा फुटतो. काळोखाचे वाघोळ उलटे, काळोखाचे वाघोळ उलटे, गुळे गुळेला मरणाचे भय. पण गाभ्याशी चैतन्याच्या ठकठकणारी सृजनाची लय, ठकठकणारी सृजनाची लय. पुन्हा पुन्हा या गर्भजलातून, पुन्हा पुन्हा या गर्भजलातून उमलून येते नवी कहाणी, उमलून येते नवी कहाणी. फुटून झुलते पुन्हा पालवी, फुटून झुलते पुन्हा पालवी. पुन्हा पाखरू गाते गाणी, पुन्हा पाखरू गाते गाणी. जगणं हे असंच सुंदर चालूच राहतं, चालूच राहायला पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्या कविता पुन्हा पुन्हा आपण ऐकल्याच पाहिजेत. त्यासाठीच आपण आनंद जोरवेकरांना नक्की ऐकत राहा. आपण या कविता ऐकल्या त्याबद्दल धन्यवाद. ऐल पैलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार.